आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जीवाला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं म्हणून देशमुखांच्या घरी सगळेजण खूपच खुश असतात आणि जीवा घरी येण्याच्या अगोदर सगळ्यांनी जीवाच्या स्वागताची तयारी केलेली असते। सगळ्यात जास्त खुश तर नंदिनी असते। नंदिनी सगळ्यांना सांगते की सगळ्यांनी तयारीत राहा, जीवा आल्यानंतर आपण त्यांचं खूप छान असं स्वागत करूया आणि त्यामुळे घरातले सगळेजण नंदिनीला चिडवत असतात। तर इतक्यात जीवा येतो आणि जीवा आल्यानंतर सगळेजण त्याच्या स्वागतासाठी जातात। तर रम्या आणि वसुंधरा मात्र कॉफी पीत बसलेले असतात। रम्या वसुंधराला म्हणते, आई बघ, ही नंदिनी एवढी खुश दिसतीये ना, ती त्याच्यावर फुलं उधळायची म्हणते, पण जीवाच्या रागाने आता तिलाच त्या गुलाबाचे काटे टोचणार आहेत आणि चल आपण पण बघूया काय झालंय म्हणून त्या दोघी पण दरवाजाजवळ जातात। नंदिनी जीवाचं औक्षण करते पण जीवा मात्र नाराज असतो। घरातले सगळेजण जीवाचं अभिनंदन करतात। जीवा मात्र नंदिनीवर खूप चिडलेला असतो। त्याचा नाराज चेहरा बघून मानिनी म्हणते, अरे जीवा जरा हास की आता, एवढं कसलं टेन्शन? बाबा तर मला सांगत होते की तुझं प्रेझेंटेशन एकदम झक्कास झालं म्हणून। त्यावर विक्रम म्हणतो, म्हणजे काय, एक नंबर झालं। मानिनी जीवाला मिठी मारत म्हणते, मला ना तुझा खूप अभिमान वाटतोय। तेव्हा पार्थ म्हणतो, आई फक्त तुला एकटीलाच नाही, आम्हा सगळ्यांना वाटतोय। मला तर जीवाचा त्या दिवशीचा चेहरा आठवतोय ज्या दिवशी बाबा त्याला म्हणाले होते की आजपासून तू ऑफिसला यायचं, आणि आज तर तो डायरेक्ट मेरिटमध्ये आलाय। पार्थ म्हणतो, खरंच यार जीवा, एक नंबर प्रेझेंटेशन दिलंस तू। मग जीवा म्हणतो, मी खरंच बरं बोललो का? तेवढ्यात विक्रम म्हणतो, अरे बरं काय बोलतो जीवा, तू एक नंबर प्रेझेंटेशन दिलायस तू। अरे तुझ्या त्या प्रेझेंटेशननी फक्त बेडेकर नाही तर मी सुद्धा खूप इम्प्रेस झालोय। तुला सांगतो, तू असं झोकून देऊन काम करत राहिलास ना तर एक दिवस तू पार्थदादाच्या पुढे निघून जाशील। तेव्हा पार्थ म्हणतो, आणि तू माझ्या पुढे गेलास तर सगळ्यात जास्त आनंद मलाच होणार आहे। तेव्हा जीवा म्हणतो, मला माहिती आहे दादा ते। मग काव्या पण जीवाचं अभिनंदन करते। तेवढ्यात मानिनी म्हणते, आपण सगळे इथंच उभे राहणार आहोत का? चला आत चला। आणि मग आत गेल्यानंतर नंदिनी जीवाला म्हणते, तुम्ही तर छुपे रुस्तम निघालात, टेन्शन आले म्हणत होतात आणि डायरेक्ट सिक्सरच मारलात। कॉन्ट्रॅक्ट मिळवल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स। मग जीवा म्हणतो, खरं तर कॉंग्रॅच्युलेशन्स तुलाच करायला पाहिजे, खरं तर तूच जिंकलीस। मग नंदिनी म्हणते, हे काय बोलताय तुम्ही, आणि आपल्यात कुठे आले हार जीत, आपण दोघं तर एक टीम आहोत ना? त्यावर जीवा म्हणतो, काय माहिती आपण एक टीम आहोत की नाही ते, खरं तर तुला माझा अभिमान वाटतोय की स्वतःचाच वाटतोय तेही माहीत नाही। जीवाच्या या बोलण्याने सगळेजण खूप शॉक होऊन जीवाकडे बघत असतात। काय माहिती मी बरं प्रेझेंटेशन दिलंय की तुम्हा सगळ्यांना बरं वाटावं म्हणून हे सगळे बोलतायत। जीवाचं हे बोलणं कोणालाच कळत नसतं। मग नंदिनी म्हणते, तुम्ही काय बोलताय, हे असं का बोलताय? त्यावर जीवा म्हणतो, बाकी कोणाला काहीच माहीत नाही पण मला माहिती आहे, तुझ्या वशिल्यांच्या कोबड्यांशिवाय मी फिनिश लाईनपर्यंत पोहोचूच शकलो नसतो। जीवाला चिडलेलं बघून रम्या आणि वसुंधराला मात्र खूप आनंद होत असतो, पण बाकी कोणाला मात्र जीवाचं बोलणं काहीच कळत नाही। विक्रम म्हणतो, नंदिनी काय बोलतोय हा? त्यावर जीवा म्हणतो, सांग सांग मी काय बोलतोय ते। नंदिनी गप्पच उभी असते। जीवा म्हणतो, सांग बोल आता, हे काम मला मिळावं म्हणून तू काय म्हणाली होती सुरेश बेडेकरांना? तर नंदिनी मात्र खूप शॉक होऊन जीवाकडे बघत असते, ती काहीच बोलत नसते। मग आता खरंच नंदिनीने वशिला लावला असेल का, हे आपण येणाऱ्या पुढच्या भागामध्ये बघू।